नमस्कार. आजची बातमी ऐकून खरंच प्रत्येक मराठी माणसाची, प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईल. चला तर मग पटकन बघूया की हा ऐतिहासिक क्षण नेमका आहे तरी काय. हो, अगदी बरोबर. हा खरंच असा क्षण आहे ना, जो आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिला जाईल. पण नक्की घडलंय काय? चला, तेच समजून घेऊया. हा आकडा 12 नीट लक्षात ठेवा, कारण हाच आकडा या सगळ्या बातमीच्या केंद्रस्थानी आहे. आता प्रश्न पडला असेल की हे 12 नक्की आहे तरी काय? तर हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 ऐतिहासिक किल्ले. आणि सगळ्यात मोठी, सगळ्यात आनंदाची बातमी हीच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन म्हणजे वर्ल्ड हेरिटेज नॉमिनेशनचं सर्टिफिकेट अधिकृतपणे मिळालंय. अहो, ही किती मोठी गोष्ट आहे, विचार करा. आता अनेकांना वाटेल की हे युनेस्को म्हणजे नेमकं काय. तर बघा, ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे युनायटेड नेशन्सची, जी जगभरातल्या अशा खास जागांना ओळखते ज्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व आहे. आणि फक्त ओळखत नाही तर त्यांच्या संरक्षणासाठी मदतही करते. म्हणजे ह्या यादीत येणं हा खूप मोठा सन्मान आहे. तर मग या नामांकनाचा खरा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपल्या या किल्ल्यांचं महत्त्व आता फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरतं राहिलेलं नाहीये. नाही, आता या किल्ल्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्याला, त्यांच्या महत्त्वावर थेट जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब झालंय. बरं, आता पुढचा प्रश्न. हे किल्ले इतके खास का आहेत? म्हणजे यांचं महत्त्व तरी काय? कारण हे फक्त दगडविटांनी बांधलेल्या इमारती नाहीत, अजिबात नाहीत. अहो, हे किल्ले म्हणजे आपल्या स्वराज्याचा धगधगता जिवंत इतिहास आहेत. हे प्रतीक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं, त्यांच्या दूरदृष्टीचं आणि आपल्या स्वाभिमानाचं. प्रत्येक किल्ला, प्रत्येक दगड इथे एक शौर्यगाथा सांगतो. या यादीत कोणकोणते किल्ले आहेत बघा. स्वराज्याची राजधानी असलेला आपला रायगड आहे. महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकलेला तोरणा आहे. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंहगड आहे. आणि इतकंच नाही तर राजगड, प्रतापगड, लोहगड यांसारखे किल्ले आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया रचला. ठीक आहे, सन्मान मोठा आहे, सगळं मान्य. पण ह्या जागतिक मान्यतेचा आपल्या महाराष्ट्राला नेमका काय फायदा होणार आहे? म्हणजे प्रत्यक्ष काय बदल घडतील? चला, याचे जे काही सकारात्मक परिणाम आहेत ना, ते जरा बघूया. याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे जगभरातून पर्यटक हा आपला वारसा बघायला येतील. साहजिकच यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, त्यांची डागडुजी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निधी आणि तज्ज्ञांची मदत मिळणं सोपं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला हा गौरवशाली इतिहास आता खऱ्या अर्थाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल. म्हणूनच हा क्षण खरंच प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक भारतीयासाठी ऊर भरून आणणार आहे. हा आपल्या इतिहासाला संपूर्ण जगाने केलेला एक मानाचा मुजरा आहे, एक सलाम आहे. जरा विचार करा, ज्या किल्ल्यांनी स्वराज्याची पहाट पाहिली, ज्यांच्या बुरुजांवर अभिमानाने भगवा फडकला, त्याच आपल्या किल्ल्यांना आज अख्खं जग मानाचा मुजरा करतंय. आणि हा मुद्दा नीट समजून घ्यायला हवा. हा फक्त काही दगडी वास्तूंचा सन्मान नाहीये, अजिबात नाही. हा सन्मान आहे आपल्या गौरवशाली इतिहासाचा, आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि हो, आपल्या स्वाभिमानाचा. तर हा जो आपला ऐतिहासिक वारसा आहे ना, तो फक्त भूतकाळाची गोष्ट नाहीये. तो आपल्या आजसाठी आणि आपल्या उद्यासाठी एक खूप मोठी प्रेरणा आहे. पण ऐका, हा जागतिक सन्मान आपल्या सगळ्यांवर एक जबाबदारीसुद्धा टाकतो. आता खरा प्रश्न हा आहे की हा जो आपला अमूल्य वारसा आहे, तो पुढच्या पिढ्यांपर्यंत जपून पोहोचवण्यासाठी आपण स्वतः काय करणार, आपली भूमिका काय असणार.